नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे जी शिवसेनेची म्हणजे अनडिवायडेड शिवसेना असल्यापासूनची एक थिंक टँक आहे. चाणक्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे ॲडव्होकेट अनिल परब आपल्या सोबत आहेत. नमस्कार. खरं तर अनडिवायडेड शिवसेना वगैरे असं आता बोलावं लागतंय, त्याचं थोडंसं दुःखही वाटतंय. पण ज्या पद्धतीनं तुमच्या कामाचा झपाटा राहिलेला आहे, मला असं वाटतं मंत्री म्हणून देखील आपण जे कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते कायम वाखाणण्यात येत होतं आणि रणनीतिकार म्हणून सुद्धा आपल्याकडे पाहिलं जातं. तर ह्या विविध रोल्समध्ये असताना आणि आत्ता अर्थातच इलेक्शनच्या मध्ये आहोत आपण, हे सगळं असताना पक्षाची नेमकी काय रणनीती आहे हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मुंबईसाठी तुमचा काय प्लॅन आहे, काय रणनीती आहे हेही जाणून आम्हाला घ्यायची. एक एक करून मी तुमच्याकडे येते. खरं तर आपण जय महाराष्ट्रामध्ये आलेल्या त्यामुळे आपलं खूप खूप स्वागत आहे. ॲक्च्युली काय होतं की अनिल परब म्हटले की आमचा प्रश्नांचा सपाटा असा चालू राहतो, कारण अनिल परब एक तर आम्हाला सापडत नाहीत, कारण अनिल परब इतके व्यस्त असतात कामांमध्ये. त्यामुळे आज तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे त्याबद्दल आपले आभार एकतर. आणि अर्थातच सगळ्यांना आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ज्यावेळी 2 ठाकरे एकत्र येणार असं ठरत होतं तर त्यामागची रणनीती काय होती, किंवा अर्थात बंधू एकत्र येतात हा भावनिक संवाद किंवा भावनिक एकीकडे झालं, पण ते 2 पक्ष म्हणून सुद्धा एकत्र येत आहेत. हे जेव्हा या संदर्भातल्या चर्चा चालू होत्या, नेमकं काय चालू होतं आणि ह्या एकत्रित करण्याकडे तुम्ही कसं पाहत होतात? सुरुवातीलाच मी जय महाराष्ट्र करतो, कारण आमच्याकडे बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं आहे की कुठलंही चर्चा किंवा कुठलाही वार्तालाप सुरू करताना किंवा एकमेकाला भेटल्यावरती आम्ही शिवसैनिक जय महाराष्ट्र म्हणतो. आज जय महाराष्ट्र चॅनलमध्ये आलो आहे आणि म्हणून सुरुवातीला जय महाराष्ट्र करतो आणि मग तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो. ठाकरे बंधू एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या हिताची, मराठी माणसाच्या हिताची आणि मराठी माणसाला आवश्यक असलेली गोष्ट आहे. काही कारणास्तव हे दोघेही एकमेकापासून वेगळे होते आणि दोघांनी ज्यावेळेला ठरवलं की दोघांचे वैयक्तिक काही इश्यूज असतील त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं हित जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हे ज्यावेळेला दोघांनी ठरवलं त्यावेळेला ते दोघे एकत्र आले. एकत्र आल्यानंतर ते वारंवार भेटत राहिले आणि ज्या शिवसैनिकांच्या किंवा मराठी माणसाच्या मनात हे शल्य होतं की ह्या 2 भावांनी वेगळं राहता कामा नये, या 2 भावांनी एकत्र व्हायला पाहिजे, हे शल्य दूर झालं. यामुळे मराठी माणसाची ताकद वाढेल, मराठी माणसाला एक विश्वास मिळेल आणि ठाकरे हे नाव जरी त्या नावावरती दरोडा पडला असेल तरी देखील अख्ख्या देशाला माहिती आहे की ठाकरे हे नाव कोणाचं आहे. आणि तुम्हाला बाकी सगळं बदलता येतं, आडनाव बदलता येत नाही. आणि हे आडनाव आमच्यासाठी, मग ती अनडिवायडेड शिवसेना असेल किंवा डिवायडेड शिवसेना असेल, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे किंवा बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की हा तुझा नेता, माझ्यानंतर तुझा हा नेता, आम्ही मातोश्रीला मानणारे लोक आहोत आणि बाळासाहेब म्हणजे आम्ही मातोश्री समजतो आणि मातोश्रीचा नेता हा आमचा नेता असं आम्ही समजतो. जसं मी समजतो तसं लाखो शिवसैनिक, लाखो मराठी माणसं असं समजतात. आणि त्यामुळे हे 2 बंधू एकत्र आले, त्यामुळे नक्कीच एक महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालेलं आहे. कोणी काही जरी सांगितलं तरी मी देखील कार्यकर्ता आहे, लोकांमध्ये फिरतो, लोकांच्या भावना जाणतो आणि त्यामुळे एक वेगळं वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. पण ह्या वातावरणाचा फायदा हा तुम्हाला अधिक होईल असं वाटतं की तुमचा फायदा मनसेला अधिक होईल असं वाटतं? नाही, बघा आता असं आहे की कोणाचा फायदा कोणाला होईल हा विषयच नाही आहे. या सगळ्यात मराठी मनाचा आणि मराठी माणसाचा फायदा होतो आहे ना, हा विषय.
त्यामुळे कोणाला फायदा जास्त होईल, कोणाचं नुकसान कमी होईल, हा आम्ही आत्ता विचारच करत नाही आहे. आम्ही विचार करतो आहे की मराठी माणसाचा विचार करतो आहे, मराठी माणसाला. आणि मराठी कोण? आम्ही असं समजतो जो महाराष्ट्रात जन्मला, ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे, ज्याची जन्मभूमी महाराष्ट्र आहे, किंवा ज्याला महाराष्ट्राने मोठा केला आणि जो महाराष्ट्राला आपलं समजतो, हा आम्ही मराठी समजतो. मग तो जात धर्म भेद हा आम्ही विचार नाही करत. त्याची व्याख्या जी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे, ज्याचं प्रेम आहे महाराष्ट्रावरती, ज्याची जन्मभूमी जरी महाराष्ट्र नसलं तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे, ज्याला महाराष्ट्राने मोठं केलेलं आहे, तो मराठी ही आमची भूमिका आहे. आणि त्या माणसाला जर वाटत असेल की मी महाराष्ट्रात मराठी म्हणून राहतो आहे, मी कुठल्याही जातीचा असेन, मी कुठल्याही धर्माचा असेन, पण मी मराठी आहे, त्या मराठीसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आलेत. बँड्राच्या ताज लँड्स एंडमध्ये तुमचं नुकतंच मराठी माणसासाठी म्हणून आंदोलन झालं होतं. नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की ते नेमकं का करावं असं वाटलं आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. ताज लँड्स एंडमध्ये आमची शिवसेनेची भारतीय कामगार सेना गेले कित्येक वर्ष इथे काम करते. आणि आत्ता मॅनेजमेंटला जो करार कामगारांच्या बाबतीत करायचा आहे, मॅनेजमेंट अतिशय तुटपुंजा करार करा असा आग्रह करते, ज्याला आमच्या तिकडच्या स्थानिक नेतृत्वाने नकार दिला. आणि म्हणून मॅनेजमेंटने आमची युनियनच काही लोकांना हाताशी धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आजही असं वाटतं की कामगारांनी ठरवायचं असतं युनियन कुठली आहे हवी, मॅनेजमेंटने ठरवायचं नाही. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांचे जे सुपरवायझर असतील, त्यांचे अधिकारी असतील, ही नवीन पद्धत आणली की स्कॅनरवरती मेंबर करून घ्यायचे. बरं. स्कॅनरवरती त्याची वर्गणी घ्यायची. जसे भारतीय जनता पक्ष हा स्कॅनरवरती नोंदणी झालेला जगातला मोठा पक्ष आहे. आणि त्यामुळे तशाच पद्धतीने ते युनियनची देखील वर्गणी किंवा युनियनची मेंबरशिप देखील स्कॅनरवरती घेत आहेत. मी तरी ट्रेड युनियनचं काम केलेलं आहे, मला माहिती आहे. कधीच अशी वर्गणी घेतली जात नाही. वर्गणीचे पावत्या फाडल्या जातात, मेंबर करून घेतलं जातं. आणि जबरदस्तीने युनियन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे कामगारांवरती जोर जबरदस्ती करून करार लादता येणार नाही, याच्यासाठी मी त्यांना जाब विचारायला कोणाचा गेलो. हात होता त्याच्या मागे? मॅनेजमेंटचा हात होता. मॅनेजमेंटला शिवसेनेची युनियन नको आहे का? मग कोणाची हवी आहे? त्यांनी आता रवींद्र चव्हाणची एक युनियन, रवींद्र चव्हाणच्या अध्यक्षतेखाली एक नवीन युनियन आत्ता काहीच महिन्यापूर्वी तयार झाली आहे. त्यांना हाताशी धरून सरकारची ताकद वापरून कामगारांवरती जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याला आम्ही विरोध केला. आमचं एकच म्हणणं आहे की कामगारांनी ठरवायचं आहे कामगारांची युनियन कुठली असली पाहिजे, मॅनेजमेंटने ठरवायचं नाही. आणि अशा सरकारच्या यंत्रणांना हाताशी धरून तर तुम्हाला जोर जबरदस्ती आम्ही तरी करू देणार नाही. त्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागलं तर चालेल. आणि मी तर कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी त्यांच्या मॅनेजमेंटला जाब विचारायला गेलो. तो माझा अधिकार आहे, मी त्या विभागाचा विभाग प्रमुख आहे. थोडाफार कायदा मला पण कळतो. आणि म्हणून मी त्यांना जाब विचारायला गेलो. तर मी जाब विचारायला गेलो तर मला आतमध्ये जायलाच बंदी करत होते. बरं. मी म्हटलं मी तर कस्टमर म्हणून पण आतमध्ये जाऊ शकतो. केव्हा? तुम्ही मला कुठल्या कारणास्तव अडवू शकता. आणि माझ्याबरोबर जर 100 लोक असतील तर त्यांना मी चहा प्यायला घेऊन जाऊ शकतो, मी त्यांचे पैसे भरीन. मला अडवू शकत नाही तुम्ही. शेवटी मला जायला परवानगी दिली. मला जे काय सांगायचं ते मी मॅनेजमेंटला सांगितलं. आणि आता आमचे भारतीय कामगार सेनेचे लोक त्यांच्याशी बोलत आहेत. पण ही जर बोलणी तुमच्या दृष्टीने योग्य मार्गाने जर नाही गेली तर रस्त्याचा मार्ग पुन्हा? शेवटी आम्ही त्यांना म्हटलं ना, हॉटेल जरी तुमचं असलं तर तरी रस्ते आमचेच आहेत ना. शेवटी बघा, सर्व्हिस इंडस्ट्री असते ना, ही फार सांभाळून चालवावी लागते. 2 दिवस सर्व्हिस इंडस्ट्री डिस्टर्ब होते, त्याचे किती नुकसान होतं ह्याचा विचार मॅनेजमेंटने देखील करावा. पण बाळासाहेबांनी आम्हाला जी काही शिकवण दिलेली ती आहे काय की उद्योग जगला तर कामगार जगेल. म्हणून आम्ही कधीच अशा प्रकारची भूमिका घेत नाही. पण कदाचित कधी कधी असं आम्हाला वाटायला लागतं, आमचा हा समंजसपणा ही आमची कमजोरी आहे का?
बरं, मी पुन्हा एकदा आघाडी या फॅक्टरवर येते, कारण त्याला बरेच कंगोरे आहेत. आता मनसे तुमच्या सोबत आलेलं आहे, पण काँग्रेसने हात सोडलाय. याकडे आपण कसं पाहता? बघा, काँग्रेस एक स्वतंत्र विचाराचा पक्ष आहे. त्यांना त्यांच्या पक्षाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आम्हाला आजही असं वाटतं की महाविकास आघाडी एकत्र राहावी आणि त्या दृष्टिकोनाचे आजही आमचे प्रयत्न आहे. आम्ही आमची कुठलीही भूमिका अजूनही जाहीर केलेली नाही. आम्हाला असं आजही वाटतं की जर भारतीय जनता पक्षाला आणि फुटलेल्या शिंदे गटाला जर हरवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र लढायला पाहिजे, असे आमची आजही भूमिका आहे आणि ती आम्ही शेवटपर्यंत तीच भूमिका ठेवणार. शेवटी काँग्रेसचं काय करायचं, काँग्रेसने स्वतःच्या पक्षाचा काय निर्णय घ्यायचा हा त्यांच्याकडनं आहे. आमच्याकडनं अशी कुठलीही कृती घडलेली नाही, घडणार नाही की ज्याच्यामुळे काँग्रेसला हा निर्णय घेणं भाग पडेल. हा स्वतंत्र काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसने ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. पण वोट चोरीच्या मुद्द्यावर जर मनसे बोलते ते तुम्हाला चालतं, म्हणजे तुम्हाला इन द सेन्स काँग्रेसला चालतं, तर मग निवडणुकीच्या मुद्द्यावर मनसे का चालत नाही? हा तर ऐरणीचा मुद्दा आहेच. नाही, याच्या बाबतीत त्यांनी अजून कुठली अशी भूमिका मांडली नाही की का. आता तर आपण बघताय की वोट चोरीच्या विषयावरती तर आम्ही सगळे एकत्र लढत होतो. त्यात आम्ही मनसेही जे होतं. इलेक्शन कमिशन केलं, उलट मनसे आमच्या बरोबर आघाडीवर होती, हो, काँग्रेस देखील होती. हा मुद्दा जसा राहुल गांधींनी घेतला, राज ठाकरेंनी घेतला, उद्धव ठाकरेंनी घेतला, मग ही म्हणजे काँग्रेसची सगळ्या दुटप्पी भूमिका पक्षाच्या असू प्रमुखांनी शकते का? घेतला. आता प्रत्येक पक्षाला स्वतःला असं वाटत असतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, आपण स्वतंत्र लढले तर आपले जास्त निवडून येतील, कार्यकर्त्यांना संधी मिळते. युती किंवा आघाडीमध्ये काही वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही आणि जसे फायदे असतात युती आघाडीचे तसे तोटेही असतात. आता प्रत्येक पक्षाने हा विचार करायचा आहे की आपल्याला कुठल्या बाजूने जायचं आहे. त्याच्यामुळे काँग्रेस काय निर्णय, अजूनही त्यांनी असा निर्णय घेतला आहे, पण मी अजूनही आशावादी आहे की काँग्रेस आपल्या निर्णयाचा फेरविचार करेल. पण मुळात आता काँग्रेसने निर्णय घेतलाय, म्हणजे काँग्रेस ही कुठल्या तरी निर्णयापर्यंत पोहोचली आहे, हीच मोठी गोष्टच आहे असं मला वाटतं. कारण गेल्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचं नेतृत्व म्हणजे खास करून राज्यातलं एका निर्णयापर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे मला असं वाटतं सीट शेअरिंगच्या बाबतीत तुम्हीही ती गोष्ट अनुभवलेली असेल, जे आता बिहारमध्ये पण मला वाटतं जे इलेक्शन त्यांच्या हातून इतकं अगदी की त्यांना 2 डिजिट्समध्ये सुद्धा आकडे मिळवता नाही आले. त्याचं मुख्यत्वे कारण हेच होतं की तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांची बोलचालच नव्हती. म्हणजे कुठेतरी कम्युनिकेशन गॅप आणि उगाचच खाते ज्या पद्धतीने जागा वाटप असतं त्याच्यावर बराच काळ ही चर्चा चालत असते. तर ह्या सगळ्यामुळे काँग्रेसला फटका हा इकडेही बसला, तिकडेही बसला, लोकसभेतही बऱ्यापैकी बसलाच. तर ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेस कुठल्या तरी निर्णयापर्यंत आली आहे आणि त्यांनी तो जाहीर केलाय, हेच एक त्यांचा मोठं आणि राष्ट्रीय थोडं पक्ष स्पीडअप आहे. झाला पाहिजे असं तुमचा त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे सहयोगी पक्ष आहे, पण तुम्हाला वाटत नाही का आणि तुम्ही त्यांच्या एवढे पक्षाची एक सिस्टीम असेल, प्रत्येक पक्षाची एक सिस्टीम असते. आता राज्यस्तरीय पक्ष असतो, त्याचं नेतृत्व राज्यात असतं, कम्युनिकेशन सोपं असतं, लवकर कम्युनिकेशन करणं फार कठीण नसतं. जेव्हा पूर्ण देश पातळीवर पक्ष असतो त्यावेळेला राज्याचे नेते, देशभरातले जे सर्वोच्च नेते यांचं कम्युनिकेशन व्हायला किती वेळ लागतो याच्यावरती त्या निर्णयाचं सगळं भवितव्य असतं. आता त्या पक्षाची जी पद्धत आहे पण त्या पद्धतीप्रमाणे ते गांधींना चालतं. चालतात का मनसे, म्हणजे गांधींना मनसे चालते? नाही बघा, आम्ही अजून ह्या बाबतीत कुठलंही कोणाशी बोलणं झालेलं नाही आहे. त्यामुळे कोणाला चालतंय कोणाला नाही चालत आहे याच्या बाबतीत आत्ता काहीच बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आत्ता फक्त त्यांच्याकडनं एक विषय आला आहे पुढे, याच्यावरती ज्यावेळेला चर्चा होईल, आमचे सर्वोच्च नेते त्यांचे सर्वोच्च नेते जर बोलले तर याच्यातनं मार्गही निघू शकतो. बरं, ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांचं असंही म्हणणं होतं की आता तुमच्याकडे जी वोट बँक आहे ती त्यांचीच आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्यांची वोट बँकही घेतली. म्हणजे हे असं आहे बघा, दुःखही आहे त्यांचं, खदखद आहे प्रत्येक rather. गोष्टीमध्ये आमचं तुमचं करून चालणार नाही. ज्यावेळेला तुम्हाला लढायचं आहे महाविकास आघाडीमध्ये तेव्हा आपलं म्हणून बघावं लागतं.
शेवटी लढाईमध्ये तुम्ही कसे लढता, एकटे लढता का एकत्र येऊन लढता? एकटे लढले तर तुमची किती ताकद आहे आणि एकत्र म्हणून लढले तर किती ताकद आहे? तर मला असं वाटतं की सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला हरवायचं असेल तर एकत्र लढलं पाहिजे. त्यामुळे ही माझी वोट बँक आहे, ही त्यांची वोट बँक आहे, हे कोणी, ही काही लिटमस टेस्ट नाही आहे. आणि असं कोण सांगू शकत नाही आत्ताच्या तारखेला की ही याचीच वोट बँक आहे. पूर्वीचे मतदार आणि आत्ताच्या मतदारांमध्ये फार फरक आहे. त्यामुळे मतदार विचार करून मतदान करतो. हा मतदार कोणाचा आहे, तो वेळेला कुठल्या वेळेला कोणाबरोबर आहे, या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेच्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे असं आम्ही बिलकुल हे मानत नाही की ही आमची वोट बँक आहे, ही आमची वोट बँक आहे. आम्ही हेच मानतो आम्ही एकत्र मिळून काय करू शकतो. तुम्ही रणनीतिकार आहात त्यामुळे तुम्ही तशी रणनीती करणारच. पण सध्या काय चालू आहे? म्हणजे आम्ही बघतोय की एकत्र येणार, एकत्र येणार, एकत्र येणार असं आम्ही रोज ऐकतोय, पण चर्चा अजून सुरू झालेली नाही. तर हा ब्रेक थ्रू कधी होतोय? जागा वाटपाला तुम्ही कधी बसताय किंवा त्या संदर्भातली काही नाही, बोलणी असं चालू आहे, झाली आता आहे? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या काही मीडियाच्या समोर होत नाहीत. नाही, पण बैठका तरी इंटरनल टॉक्स म्हणूनच मी म्हटलं ना, ह्या ज्या काही बैठका आहेत किंवा याच्या बाबतीतलं जे काही काम चालतं, हे काय असं जगाच्या समोर चालत नाही. एखाद्या निर्णयाप्रत ज्या वेळेला येतो त्यावेळेला आम्ही मीडियाच्या समोर येतो आणि लोकांच्या समोर जातो. ज्या वेळेला निर्णयाप्रत येऊ त्यावेळेला आपल्यासमोर येऊ की हे निर्णय झालेले आहेत म्हणून. मनसे सुद्धा उघडरित्या असं अद्यापही बोलत नाहीये. म्हणजे ते त्यांच्यासाठी देखील अनेक दरवाजे उघडे आहेत किंवा त्यांचा स्वतंत्र दरवाजा असंही कधी कधी अभिप्रेत होतं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काही स्टेटमेंट्समधून. म्हणून मी म्हटलं की जागा वाटपाचं कधी निश्चित होणार याची मराठी माणसाला भारी उत्सुकता आहे. कारण आता मराठी माणूस बघा, सुखावलाय कारण ठाकरे बंधू एकत्र आलेत. मराठी माणसांच्यासाठी अतिशय स्पष्टपणे उद्धव साहेबांनी सांगितले आम्ही जे एकत्र आलो आहे ते कायम एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे आता ह्या शंका कुशंकांना पूर्ण विराम लागलेला आहे की कोणाला किती दरवाजे उघडे आहेत. एक तर नक्की ठरलं की एकत्र लढणार आहोत. आता वाटप जागांचं किंवा काय त्याच्यात करायचं हे दोन सर्वोच्च नेते ठरवणार आहेत. आणि त्याचा जो काही गृहपाठ असतो ते खालचे कार्यकर्ते करून त्यांच्याकडे देत असतात आणि त्याच्यामध्ये काही बाकीच्या तिसऱ्या कोणाची इन्व्हॉल्वमेंट नसते. त्यामुळे ते बाहेर कळत नाही कोणाला. ज्या वेळेला एखादी गोष्ट एखाद्या निर्णयाप्रत येते त्यावेळेला ते मीडियाच्या समोर येऊन सांगतात. बरं, आता मराठी माणूस आपण म्हणतोय, पण मुंबईमधला मराठी माणसाचा टक्का हा घसरलाय अशी सतत चर्चा असते. आमच्याच शोमध्ये शिंदे गटाचे संजय निरुपम ज्यावेळी आले होते त्यांनी म्हटलं की मुंबईमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झालाय. तर ह्या वक्तव्यांकडे आपण कसं पाहता आणि मुळात जो टक्का आहे त्या टक्क्याकडे आपण कसं पाहता? मुंबईत जरी मराठी माणूस अल्पसंख्याक आहे असं त्यांनी जरी म्हटलं तरी शेवटी मुंबई ही मराठी माणसाचीच आहे. आणि हे मुंबईने कायम दाखवून दिलेलं आहे. मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी किती आहे हा जरी डिबेटचा विषय असला तरी आत्तापर्यंत मुंबई ही बाळासाहेबांचीच आहे आणि ती बाळासाहेबांचीच राहणार आहे. आणि बाळासाहेबांनी जे काही मराठी माणसावर प्रेम केलं आणि मराठी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे हे काय संजय निरुपमच्या सांगण्यावर केलेलं नाही आहे. आणि संजय निरुपम झाला आहे ना, तो मराठी माणसाच्या जीवावरच झाला आहे. बाळासाहेबांनी डोक्यावर हात ठेवला म्हणून संजय निरुपम झाला, नाहीतर संजय निरुपम कुठेही आज कटिंग चहा पीत पत्रकार म्हणून उभा असला असता. संजय निरुपमला संजय निरुपम बनवण्याचं काम, खासदार संजय निरुपम बनवण्याचं काम हे बाळासाहेबांनी केलं आणि मराठी माणसांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मराठी माणसाबद्दल बोलताना त्याने विचार केला पाहिजे, अन्यथा परत त्याला बिहारचा रस्ता कधी ना कधी मराठी माणूस दाखवून देईल. पण हा जो त्यांच्याकडून जसा क्लेम केला जातोय की जवळपास 70% किंवा 70%च्या जवळपास 65च्या वर हा अमराठी भाषिक आहे. मग त्याच्यामध्ये साऊथ इंडियन आला, उत्तर भारतीय आला, मायनॉरिटीमधले आले, तर आणि त्यामुळे उर्वरित जो टक्का आहे तो मराठी माणसाचा आहे. तर हा टक्का एक टाकी राहावा किंवा यासाठी म्हणून तुमचे काय, किंवा मराठी माणूस हा एकसंघ असा राहावा यासाठी मी म्हणून? पुन्हा मराठीची व्याख्या तुम्हाला मगाशी पण सांगितली. मराठी म्हणजे मराठी जातीने मराठी नाही. मराठी म्हणजे जो महाराष्ट्रात राहिला, महाराष्ट्रात मोठा झाला, ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्याने मराठी माणसावरती प्रेम केलं, मराठी मातीवरती प्रेम केलं, तो मराठी. मग तो उत्तर भारतीय मग तो असला उत्तर काय? भारतीय असेल
मुसलमान असेल, गुजराती असेल, शीख असेल, साऊथ इंडियन असेल, कॅथलिक असेल, कोणी असेल. आज कित्येक आमचे शाखा प्रमुख वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे आहेत. आम्ही त्याला मराठीच समजतो. अनेकांना आपण मराठी म्हणजे तिकीटही भाषा मराठी बोलतो म्हणून मराठी नाही. ज्याचं या मराठी मातीवर प्रेम आहे, जो महाराष्ट्रासाठी झिजतोय. आता जो मराठी माणूस जो दुसऱ्या जातीचा आहे, दुसऱ्या भाषेचा आहे, आता तो मुंबईसाठी एखादी अतिशय अप्रतिम अशी गोष्ट करतोय, आम्ही त्याला मराठीच समजतो. आता रोहित शर्मा आमच्या दृष्टिकोनातनं तो मराठीच आहे, कारण तो मुंबईत जन्मला, मुंबईसाठी खेळला, मुंबईचं नाव त्याने जगात नेलं. आमच्यासाठी तो मराठीच आहे ना. आणि शिवसेनेच्या आशीर्वादाने नेलं. आम्ही असं संजय निरुपम काय आहे? संजय निरुपम कोण होता? बाळासाहेबांचा परिस्पर्श झाला म्हणून खासदार झाला ना. आणि 70% जर परप्रांतीय असले असते तर गेले 25 वर्ष मुंबई महानगरपालिका ही शिवसेनेकडे नसती राहिली. आणि जो एवढे परप्रांतीयांच्या जोरावरती मग संजय निरुपम खासदारकीला का पडला? जर एवढी मतं जर त्यांची परप्रांतीयांची असतील तर संजय निरुपम पडला असता. आज मुंबईमध्ये 6 मध्ये 5 खासदार महाविकास आघाडीचे आले, शिवसेनेचे 3 आले. एक तळ आमचा चोरला, मराठी माणूस आहे म्हणून आले ना. आमचे 20 आमदार आले, त्याच्यात 10 मुंबईचे आले, शिवसेनेचे आले. मराठी माणूस मुंबईत मतदान केल्याशिवाय आले. त्यामुळे संजय निरुपम काय म्हणतो हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं नाही आहे. शिंदेंनी जो काही उठाव केला त्याच्यानंतर पक्षामध्ये खूप काही बदल झाले. तो सगळा काळ आपण फार जवळून पाहिलेला होता. खरंच अपेक्षित होतं की इतकी माणसं जी आपली म्हणून इतकी वर्ष आपल्यासोबत राहिली ती अशा पद्धतीनं कोणीतरी उठाव केलाय म्हणून निघून जातील? हा उठाव नाही आहे, ही गद्दारी आहे आणि भीतीपोटी गेलेले लोक आहेत. तुम्हाला सांगून गेले की ईडी, CBI, इन्कम, कित्येक लोक उद्धव साहेबांसमोर रडून गेलेले आहेत. ईडी, CBI वेगवेगळ्या एजन्सीजच्या भीतीपोटी गेलेत. 2 प्रकारचे लोक गेलेत. एक तर ज्याला काहीतरी मिळतंय म्हणून गेलंय, आणि दुसरे ज्याच्याकडे काहीतरी आहे ते वाचवण्यासाठी गेलेत. जे प्रामाणिक आहेत ते आजही प्रामाणिक आहेत. तुम्हाला अशी प्रलोभन आलेली का म्हणजे त्या काळामध्ये? बघा, त्यावेळेला हे सगळ्यांवरती प्रयोग झालेले आहेत. परंतु आमच्यासारखे जे काही विचार करणारे लोक आहेत की ज्यांनी आम्हाला मोठं केलं, ज्यांच्यामुळे आम्हाला लोक ओळखायला लागले, त्यांच्या पाठीत आम्ही सुद्धा खूप सू शकत नाही. असे माझ्यासारखे लाखो लोक आहेत जे आजही उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. असं म्हटलं जातं की आता त्यांच्याकडे जो गेलेला हा क्राऊड आहे तर अनेक माजी नगरसेवक त्यांनी घेतलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं का हे नगरसेवक गेल्यानं यावेळेला काही चित्र बदलेल की कॅडर तुमच्यासोबतच राहील? माझं एकच म्हणणं आहे की शिवसेना हा कॅडरचा पक्ष आहे. जे नगरसेवक निवडून आले आणि जे गेले, मी तर सगळ्यांना ओळखतो. याच्या स्वतःच्या हिमतीवरती निवडून आलेले किती आणि कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले किती? मला जर विचाराल तर कार्यकर्त्यांनी निवडून दिलेले जवळपास सगळ्यात. आता ज्यांना कार्यकर्त्यांनी निवडून पाठवले ते कार्यकर्ते आजही शिवसेनेबरोबर आहेत. आणि ह्याच्यातले काय असे काय कोण काय फार मोठे असे ज्यांची फार मोठी नावं होती असे नाही आहेत. कार्यकर्त्यांनी त्याला निवडून दिला, कार्यकर्त्यांनी त्याला महानगरपालिकेत पाठवला. केवळ नगरसेवक हा टॅग लागल्या त्याच्यामुळे त्याचा भाव वाढला आणि त्या भावात घेतला त्याला. त्या भावात घेतलं त्याला. हे सगळे विकाऊ झालेत. हे जे कोण गेलेत ते विकाऊ झालेले आहेत.
2 कोटी रुपयाचा फंड मिळतोय, 5 कोटीचा फंड आम्ही मिळतोय. हाच प्रश्न विचारलेला त्यांना, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पक्ष म्हणून जो फंड येतो तो आम्ही देतो पक्षातल्या लोकांना, अशा पद्धतीने आम्ही वाटप करतो. तर आता याकडे आपण कसं पाहता? याच्यामध्ये मला माहिती आहे ना, आता मला एक गोष्ट सांगा, माझ्या वांद्रे पूर्व विधानसभेत 200 कोटी रुपये फंड आला, बरं. सरकारने दिला. मी उभा राहतो. किंवा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये कोणाच्या मतदारसंघात 150 कोटी रुपये दिला, कोणाच्या मतदारसंघात 300 कोटी गेला, कोणाच्या मतदारसंघात 125 कोटी आला. अशी कुठली कामं 125 कोटी रुपये कशाला म्हणतात? असं जर झालं तर माझा मतदारसंघ सिंगापूरपेक्षा चांगला दिसायला पाहिजे. खरंय 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 खरंय. जर एवढे पैसे माझ्या मतदारसंघात जर ओतले, मी देखील 25 वर्ष किमान हे सगळं बघतोय, केव्हाही केव्हाही. तर किती पैसे लागतात वॉर्डाच्या विकास कामांसाठी याचा मला अंदाज आहे. जर 125 कोटी 200 कोटी तुमच्या विधानसभेत जर आले असतील, तर तुमचे रस्ते, तुमचा वॉर्ड, तुमचा मतदारसंघ हा सिंगापूरच्या पुढे गेला असता. मग हे पैसे गेले कुठे? हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे आणि ह्या भ्रष्टाचाराच्या कुरणाला बळी पडून हे गेलेले लोक आहेत. बरं, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणताय की मुंबईमध्ये तुमची सत्ता येणार, बंधू दोन्ही एकत्र आलेले आहेत, यावेळी तुम्ही तुमच्या पद्धतीनं, केडर तुमच्या सोबत आहे असं तुम्ही म्हणताय. बरं, ह्या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातं की खान तुम्ही महापौर करणार म्हणून, जसं असं भाजपकडून बऱ्याचदा सांगण्यात येतं. तुम्ही या स्टेटमेंटकडे कसं पाहता? त्यांनी असं सांगितलं, खानपेक्षा त्यांनी ज्या कार्यकर्त्याचं नाव घेतलं हारून खान. हारून खान हा आमचा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तो महानगरपालिकेत नगरसेवक, त्याची मिसेस झाली. तो माझा पक्षाचा शाखा प्रमुख होता, तो माझ्या पक्षाचा उपविभाग प्रमुख होता. आणि शिवसेनेने केवळ मुसलमान म्हणून त्याला उमेदवारी नाही दिली, त्याला शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता म्हणून उमेदवारी दिली. अशीच उमेदवारी साबीर शेखना पण दिली होती. आमच्या पक्षामध्ये आम्ही जात पात धर्मभेद कुठलाही मानत नाही, जो बाळासाहेबांनी आम्हाला शिकवला नाही. जो कार्यकर्ता मेरिटवर आहे तो कार्यकर्ता आमचा उमेदवार. उद्या कदाचित एखादा आमचा चांगला कार्यकर्ता, कडवट शिवसैनिक, तो खान असेल, का शिवसैनिकाला जर महापौर बनवणं हा काय गुन्हा आहे केवळ त्याचं आडनाव खान आहे म्हणून? साबीर शेख मंत्री होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, का ते मुसलमान होते म्हणून होते? ते शिवसैनिक होते, शिवभक्त होते. हारून खान माझ्याबरोबर अयोध्येला होता. आणि जे हे बोलतायत ना, त्यांचं मी प्रदर्शन लावू शकतो. बरं. की ह्यांनी मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी कशा कशा टोप्या घातल्या होत्या. टोप्या लावल्या. टोप्या घातल्या होत्या, लावल्या तर नंतर घातल्या होत्या. आणि कसे हे लोक वेगवेगळे, तुम्हाला आपण जसे मंत्रपठण करतो तसे त्यांच्यातले मंत्रपठण करून बोललेले व्हिडिओ मी त्या प्रदर्शनात दाखवू शकतो. हे जे कोण मुसलमानांच्या बाबतीत आम्हाला जे काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न करतायत, की हे मुसलमानांना फेवर करतायत, मुसलमानांची बाजूला घेत आहेत, यांच्या नेत्यांचं मी प्रदर्शन भरवू शकतो. पण काँग्रेस पण तर म्हणते ना आमची वोट बँक घेतली म्हणून, तर कुठेतरी मला तिकडे एक डिवाइड गोष्ट झाली. सांगा, बाळासाहेबांनी काय शिकवलं होतं मला? बाळासाहेबांनी मला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. बाळासाहेबांनी मला सांगितलं, जो अतिरेकी असेल, जो हिंदू असेल, मुसलमान असेल, दुर्दैवाने 92-93च्या दंगलीमध्ये जे अतिरेकी वगैरे होते ते मुस्लिम होते. हा राग होता बाळासाहेबांचा. हिंदू अतिरेकी असेल तरी मला त्याच्यावरती राग आहे. या देशाच्या विरोधात जो असेल, तो हिंदू असेल, मुसलमान असेल, तो आमचा शत्रू आहे. भागवत साहेब काय सांगतायत? भागवत साहेब मुसलमानांच्या विरोधात सांगतायत का? यांचे पंतप्रधान केक खायला जाऊ शकतात,
नवाश्वरीकडे, त्याच्यावरती कोण काय बोलत नाही. म्हणजे ह्यानी कुठली कृती केली तर ते मान्य आहे, शिवसेनेने करायचं नाही. हा कुठला न्याय? पण एक गट शिवसेनेत म्हणजे तुमच्या पक्षातला आजही असं म्हणतोय की आदित्य ठाकरे हे महापौर झाले पाहिजेत किंवा आदित्य ठाकरेंनी लीड घेतलं पाहिजे मुंबईसाठी, कारण याआधी त्यांनी विजन दाखवलेलं होतं. जेव्हा ते सक्रिय राजकारणात नव्हते त्यावेळी देखील त्यांनी मुंबई महानगरपालिका याच्यावर काम सुरू केलं होतं. ज्या काळात आम्ही त्यांच्या कविता वगैरे वाचायचो किंवा यायच्या त्या काळात सुद्धा त्यांनी विजन मांडलेलं होतं महानगरपालिकेसाठीचं. आणि नंतर जेव्हा ते ॲक्टिव्ह राजकारणात आले त्यानंतर बैठका घेणं नगरसेवकांच्या किंवा त्यामुळे त्यांच्यामधून पण एक असा सूर आहे. तर याकडे आपण कसं बघता? तुम्हाला आदित्य वाटतं का त्यांनी साहेबांना lead घेतलं? मुंबईचा खूप चांगला अभ्यास आहे. ते राजकारणात नव्हते तेव्हापासून ते मुंबईचा अभ्यास करतायत. मी मंत्री म्हणून पण त्यांना मुंबईच्या बाबतीमध्ये विचार करताना मुंबईच्या बाबतीमध्ये काय असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे, मुंबई महानगरपालिकेचा हे जे 17 ते 22 हे जो काही कार्यकाल होता याच्यामध्ये मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांचं योगदान मी बघितलेलं आहे. महापौर होऊनच हे करता येतं असं काही नाही आहे. शेवटी ते पक्षाचे नेते आहेत. मुंबईच्या बाबतीमधलं त्यांचं विजन जे आहे ते काय महापौर असले तरच होणार आहे आणि नसले तर होणार नाही अशातला भाग नाही आहे. कोणी महापौर झाला तरी त्यांचं विजन ते अंमलात आणू शकतात. आणि ही चर्चा मीडियामध्ये आहे, आमच्याकडे तर असा कुठलाही विषय नाही आहे. आणि ते आता खूप वरच्या पातळीचे नेते आहेत, त्याच्यामुळे त्यांचं विजन हे आता बाकीच्या लोकांनी पूर्ण करायचं आहे. पण हा झाला मुंबईचा विषय. थोडंसं ठाण्याकडे वळूया. ठाण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की ठाणा हा देखील आपला गड राहिलेला आहे, पण आता तो गड हा कायम आहे का? आणि बघा, यावेळी शिवसेनेचं आणि ठाण्याचं एक जुनं नातं आहे. पहिला शिवसेनेला विजय जर कुठे मिळाला असेल तर ठाण्यात मिळालेला आहे. आणि आजही आम्हाला असं वाटतं की वरती काही जरी दिसत असलं, लोकसभेला देखील आम्हाला ठाण्यामध्ये मतं बऱ्यापैकी पडलेली आहेत आणि लोकांच्या मनात आजही शिवसेना आहे. असं नाही की शिवसेना कंप्लीट वाईपआउट झालेली आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनात आजही शिवसेनेवरती असलेलं प्रेम कुठे कमी झालेलं नाही आहे. आणि आम्हाला आजही विश्वास आहे की ठाणा पुन्हा शिवसेना जिंकू शकते. पण आता अनेक फॅक्टर आलेले आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये भाजपकडून केळकर सक्रिय आहेत, शिवाय गणेश नाईक सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे ठाण्याची बॅटल वाटते तेवढी सोपी दिसत नाहीये. बघा, ठाण्याची बॅटल शिंदे आणि भाजपा आपसात साठमारीमध्ये काय करतील मला माहीत नाही. शिंदे आणि भारतीय जनता पक्ष हे तर लढाई तर सगळे अख्खं देश बघतोय. आज पण तुम्ही पूर्ण दिवसभरात बघताय काय चाललंय ते. आणि त्याच्या शेवटी शिंदेना गपचूप बसण्याशिवाय काय पर्याय नाही आहे. कारण त्यांच्या एवढ्या फाईल्स भारतीय जनता पक्षाकडे आहे, एखादी फाईल जरी टेबलवरती ठेवली तरी त्यांचा आवाज बंद होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी विचार करायचा आहे. बरं, एकीकडे आम्ही म्हणतो की म्हणजे चर्चा असते, आमच्यापर्यंत थोडीफार पोहोचत असते की कदाचित 2 पवार हे एकच असतील, कदाचित 2 पवार येत्या काळामध्ये एकत्र येतील. तशा पद्धतीचा कुठला प्रयत्न हा शिंदेकडून झालेला का? कारण मधल्या काळात अशी पण चर्चा होती की कदाचित ह्या सगळ्या फ्रेंडली फाईट्स चर्चा होतील. असतात. पण तुम्ही चाणक्य आहात आणि या तुम्ही चर्चा- जवळचे आहात, या तुम्ही चर्चा रणनीतिकार आहेत. आहात, त्यामुळे हा प्रश्न आजही असा कुठलाही प्रस्ताव नाही किंवा कुठली चर्चा नाही आमच्याकडे, किंवा असं कुठेही काही डोळा कोणी कोणाला मारलेला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रश्न निरर्थक आहे. तुमच्या बाबतीतला निरर्थक आहे असं तुम्ही म्हणताय. असं काही झालेलंच नाही आहे. त्यामुळे काही चर्चा फक्त मीडियामध्ये असतात, वस्तुस्थितीत नसतात. तशातली ही चर्चा आहे. 21 तारखेला 21 जानेवारीला मला वाटतं पुन्हा सुनावणी होते चिन्हासंदर्भातली. किती कॉन्फिडंट आहात? मला जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं म्हटलं जातं आहे. आता कॉन्फिडन्सचा पण कॉन्फिडन्स आमचा गेलेला आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनवरती आम्ही इतके दिवस लढत होतो, त्या डिस्क्वालिफिकेशन पिटिशनचा अर्कच त्यांनी काढून घेतला, कारण ती टर्म संपली. ज्या वेळेला चंद्रचूड साहेबांनी पूर्ण जजमेंट लिहिली
सगळी ऑब्झर्वेशन्स लिहिली आणि फक्त इम्प्लिमेंटेशनसाठी त्यांनी अध्यक्षांकडे पाठवली. सुप्रीम कोर्टाची सगळी ऑब्जेक्शन्स ओव्हररूल करून त्यांनी परत नव्याने निर्णय दिला. हा वेळ काढूपणा कोर्टाने मान्य केला. आता मला तुम्ही सांगा की काल तेलंगणामध्ये सुप्रीम कोर्टाने दम दिला अध्यक्षांना की 2 आठवड्यात त्याचा निर्णय करा. आमच्या केसमध्ये असं का नाही केलं? मग तुम्हाला शंकेला वाव आहे. तिकडे जर भारतीय जनता पक्षाचं अध्यक्ष असला असता तर लोक विचारतात असं झालं असतं का? तिकडे काँग्रेसचा अध्यक्ष आहे. ही वाव की शंका घेण्याची संधी कोर्टाने देखील देऊ नये असं माझं मत आहे. बरं, इकडे पण काय सगळं अलबेल आहे असं म्हणता येत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये शीतयुद्ध चालू आहे. आता पण आपण बघितलं की श्रीकांत शिंदेचे जे 2 निकटवर्तीय होते कल्याण डोंबिवलीचे, त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये केवळ शिंदे उपस्थित होते, पण हे नंतर हे सगळे जे मंत्री होते ते फडणवीसांकडे फंड किंवा इतर या सगळ्या गोष्टींसाठी हट्ट करत होते. तर ह्या ओव्हरऑल या स्पार्ककडे कसं पाहता? नाही, मला तर दया येते. शिवसेनेत हे मंत्री जेव्हा होते ना आमच्याबरोबर, तेव्हा अजितदादांच्या बद्दलही कुरकुर करायचे. अजितदादा फंड देत नाही, आपण असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आता कोणाची काय हिंमत आहे? तुम्ही उठाव काय केला? ह्याच गोष्टीसाठी केला ना. आजही अजित पवार नाहीच देत पैसे. उठाव करा ना. आता हिंमत आहे उठाव करायची? ज्या गोष्टीसाठी तुम्ही उठाव केला, म्हणजे उठाव म्हणणार नाही मी, तर गद्दारीच म्हणणार शेवटपर्यंत. ते उठाव म्हणत असतील. आज कुठे फंड मिळतोय? दररोज पण हे ओरडतातच फक्त आहेत. फंडासाठी होतं असं वाटतं तुम्हाला? हे केवळ दाखवाय लोकांना सांगण्यासाठीच आहे. त्यांची साठमारी होतेच आहे. आणि हे आता शीतयुद्ध राहिलेलं नाही आहे, हे रस्त्यावरचं उघड युद्ध आहे. आज तुम्ही नगरपालिकांच्या आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत सगळ्या नगर परिषदांमध्ये एकमेकाच्या विरोधात अर्ज भरलेले आहेत. कुठे युती आहे? पण ते म्हणतात ही तर कार्यकर्त्याची लढाई आहे, मग लढा ना. कार्यकर्त्याला लढून दे. कुठे नाही म्हटलं. पण मग किमान बाहेर तर असं सांगा ना की ठीक आहे, आम्ही आमचा काही संबंध नाही, लढतील कार्यकर्ते. जसं पवार साहेबांनी सांगितलं. पवार साहेबांनी सांगितलं. आम्ही देखील अशी भूमिका घेतली. आम्ही तर पहिल्याच दिवशी घेतली. नगर परिषद, नगरपंचायत ही स्थानिक पातळीवरती आम्ही सोडलेली आहे. स्थानिक पातळीवरती जो निर्णय घेईल ते आम्ही मान्य करू. महानगरपालिकेत, विशेषतः मुंबईत दररोज सांगतायत आम्ही युतीत लढणार. अरे, भारतीय जनता पक्षाला कशाला युती पाहिजे? जगातला मोठा पक्ष आहे. आणि तुम्ही आम्हाला सांगताय की आम्ही संपलेला पक्ष आहे. मग एका संपलेल्या पक्षाला हरवायला जगातल्या मोठ्या पक्षाला शिंदेंच्या कुबड्या लागतात. म्हणजे तुम्ही पांगळे आहात हे तुम्ही मान्य करताय. पण आता जर आकडे पाहिले तर गेल्या वेळी तर ते सहज जिंकू शकत होते, पण त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही पहारेकरी राहू. अहो, त्यांना शक्य नव्हतं ते जिंकणं, कारण अपक्ष 5 नगरसेवक आमच्या बरोबर होते. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं महापौर नाही बसत आहे आपला, आणि त्यावेळेला सत्तेमध्ये आम्ही त्यांच्या बरोबरीने होतो. बरोबर. ते काय असंच उगीच काय आम्हाला दिलेली नाही आहे. हे काय दक्षिणा नाही दिली त्यांनी आम्हाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांचं म्हणणं की बघा आमची म्हणजे सरकार होतं, सरकार म्हटल्यावर एक थोडंसं झुकतं माप असतं, त्यामुळे नगरसेवकांना देखील वाटू शकत असतं की आणि आम्ही पाठिंबा काढून घेतला असतं तर सरकार राहिलं असतं. मग सरकार राहिलं असतं का? बरं, ह्यावेळी किती काय वाटतं की काय मार्जिन असेल, काय आकडा, काय मॅजिक बघा, फिगर? मी मार्जिन आणखीन बाकीच्या कुठल्याही गोष्टी सांगत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महापौर बसेल. आणि तो कोण असेल? तो ज्याचं रिझर्वेशन ज्या कॅटेगरीचं पडलेलं असेल त्या कॅटेगरीतला असेल. अगदी पॉलिटिकली करेक्ट असं आन्सर तुम्ही मला दिलेलं आहे. पण
मी तुम्हाला पॉलिटिकली करेक्ट असं नाही होऊ देणार. मला तुम्हाला खरंच बोलतं करायचं, कारण तुमचं आणि शिंदेचे तसे चांगले संबंध होते. म्हणजे ज्यावेळी माझे एकत्र आजही माझे कोणाशीही वाईट संबंध नाही. बोलाचाल होते. माझा पक्ष, माझं काय वैयक्तिक कोणाशी काय भांडण आहे, मी पण फोनवर मी माझ्या बोलाचाल किंवा- पक्षाचा कडवट कार्यकर्ता आहे. माझ्या पक्षासाठी मी लढणार. माझं वैयक्तिक कोणाशी भांडण नाही. ना भारतीय जनता पक्षाचे देखील माझे सगळे चांगले मित्र आहेत. शिंदेंच्या गटात गेलेले देखील गेले कित्येक वर्ष माझ्या बरोबरीने एकत्र काम केलेले आहेत. मी आणि एकनाथ शिंदेनी एकत्र काम केलेलं आहे. नक्कीच. त्याच्यामुळे वैयक्तिक वाद, पैशावरनं जे काही भांडणं असतात, जमीन जुमला, पैसे, हे काय आमचे वादाचे विषय नाही आहेत. आमचे वादाचे विषय हे आमच्या तत्वाशी जोडलेले आहेत. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी माझ्या पक्षाशी प्रामाणिक आहे आणि माझ्या पक्षासाठी मी लढणार, हे माझं ध्येय आहे. पण त्या काळामध्ये तुमचे एवढे चांगले संबंध होते, तुम्ही कधी फोन वगैरे केलेलात का शिंदेना त्या काळात? प्रश्न असा आहे की ते ज्या थांबवण्यासाठी मनस्थितीत होते ते थांबूच शकत नव्हते. त्यांच्यासाठी दोनच मार्ग होते, डू ऑर डाय. त्याने डाय होण्यापेक्षा डू केलं. पण डाय कुठे होणार होते? डाय म्हणजे आयदर जेल ऑर डू. त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांनी घेतला निर्णय तो. पण आता आपण पाहिलं की सगळेजण म्हणतात की 2 ठाकरे बंधू एकत्र आले, ती बेस्टची निवडणूक होती. त्या बेस्टच्या निवडणुकीमध्ये विशेष परफॉर्मन्स हा दाखवता आलेला नाही. म्हणजे जो हवा बनवण्यात आली होती किंवा सगळ्यांना वाटत होतं की आता हे पहिल्यांदा एकत्र येत आहे, म्हणजे दॅट वॉज अ फर्स्ट प्लॅटफॉर्म असं म्हणायला हरकत नव्हती. तिकडे विशेष कामगिरी नाही दाखवता आली. तर त्याकडे कसं बघता? कारण त्यांचं म्हणणं होतं, ज्यांनी जिंकली त्यांचं म्हणणं होतं की तिथे पण वोट करणारे मराठीच होते. हे कम्प्लिटली रॉंग परसेप्शन आहे. बरं. BSTची युनियन ही शरद रावांकडे आहे. आमची देखील मेजॉरिटीने युनियन आहे. तिथे मनसे आणि शिवसेना हा विषयच नव्हता. ही कामगारांची अंतर्गत बँकेची निवडणूक होती आणि बँकेची निवडणूक ही कोण पक्ष लढत नाही. इकडे पॅनल्स असतात, तिकडे पक्ष नसतो. पण ते म्हणतात फक्त शरदरावही आमचे, तिथे काय झालं? शशांकरावही आमचेच. तिथे चर्चा काय झाली की त्यावेळेला 2 ठाकरे एकत्र येत आहेत, हे जे झालं त्याच्यात हे रॉंग परसेप्शन मीडियाच्या समोर गेलं की ठाकरे ब्रँड तयार झाला आहे, तो लढतोय. असं काही नाही. उद्धव ठाकरेंना माहीत पण नव्हतं की ही निवडणूक लढली जाते. बरं. मी तर सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवून असतो. निवडणुकीच्या निकालापर्यंत मला माहीत नव्हतं की निवडणूक लढली जाते पक्षाच्या नावावरती, कारण ती पक्षाच्या नावावर कधी लढलीच जात नाही. आणि पक्षाची जर निवडणूक असली असती तर आम्ही सगळे इन्व्हॉल्व झालो असतो. परंतु अशा कॉर्पोरेशनचा त्याच्यानंतर लागोपाठ 4 दिवसांनी मुंबई महानगरपालिकेच्या बँकेची निवडणूक झाली. बरं. ती आमच्या पॅनलने जिंकली. त्याची कोण चर्चा नाही करत. तर तुम्ही हायलाईट नाही केली. तुम्ही नाही, त्याचं कारण असं आहे की ती हायलाईट करण्यासारखी गोष्टच नाही आहे. ह्या अंतर्गत विषय असतात. 4च दिवसांनी, बरोबर 4 दिवसांनी मुंबई महानगरपालिका, LIC यांच्या बँकांच्या निवडणुका झाल्या, त्यांच्या ज्या काही संस्था असतात त्यांच्या. परंतु हा त्यांचा अंतर्गत विषय असतो. आता एवढी मोठी LICची निवडणूक शिवसेना जिंकली, म्हणजे शिवसेनेचे लोक जे प्रतिनिधित्व करत असतात ते जिंकते. पण ती काय पक्षाची निवडणूक नसते. पण मग शिवसेनेने का, म्हणजे तुम्ही तुमच्या पक्षाने का नाही ते प्रोजेक्ट केलं की बघा ही आम्ही कशी छान जिंकलो, त्याच्याने नाही, बळ त्याच्या मिळतं, शेवटी ती हे कार्यकर्त्यांनाही कसं आहे की आनंद तुम्ही काय होतो. दाखवता, तुम्ही लोकांच्या डोक्यावर काय बिंबवता. तुम्ही जे देणार ते आम्ही दाखवणार. आम्ही आमचं त्यावेळेला सांगितलं मत. परंतु कसं असतं की तुम्हाला माहिती आहे की TRPचा खेळ कसा चालतो हा जसा तुम्हाला माहिती आहे तसा आम्हाला पण माहिती आहे. कारण निगेटिव्ह गोष्टीला TRP जास्त असतो. त्यामुळे त्या TRPच्या लढाईत आमचं म्हणणं मागे पण मग पडलं. वोट चोरीचा मुद्दा असून दे किंवा मतदार यादीमधला घोळ असून दे, हे पण मीडियाने तर दाखवला, व्यवस्थित दाखवलं ना, दाखवलं. म्हणून म्हटलं ना निगेटिव्हचा मुद्दा तुमचा याला मुद्दाही जास्त दाखवला की. याला तो निगेटिव्हचा मुद्दा आहे म्हणून त्याला TRP जास्त आहे. मी तर नेहमी सांगतो, तो लोकांच्या आता जवळचा ताजच्या मुद्दा गेटवर होता. मी गेलो, सगळ्या चॅनलने हे दाखवलं. परंतु मी शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमाला जातो, मी गरीब मुलांना कधी वया वाटप करतो,
हॉस्पिटलमध्ये काल आता बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मी हॉस्पिटलमध्ये ब्लँकेट वाटप केलं, फळ वाटप केलं, हे कोणीच दाखवलं नाही. हे काय चांगलं काम नाही आहे का? परंतु मी ताजच्या गेटवर गेलो मारामारी करायला, तिथे सगळ्या चॅनलने पूर्ण दिवसभर पण चालवलं. तिथे अनेक लोक इन्व्हॉल्ड होती. इथे तर सामाजिक उपक्रम आहे. बरं, मला एक सांगा की उद्धव ठाकरे यांना तुम्ही आता इतकी वर्ष ओळखता, अनेक मोहिमांवर तुम्ही एकत्रितरित्या काम केलेलं आहे. अशी कुठली एक गोष्ट आहे उद्धव ठाकरेंची तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी ही गोष्ट अनुकरण याचं केलं पाहिजे? उद्धव ठाकरेंकडे संयम प्रचंड आहे. हे मी तर खूप अतिशय जवळनं बघितलं. आणि ॲडमिनिस्ट्रेशन खूप चांगलं आहे. त्यांना एखाद्या गोष्टीचा अंदाज पटकन येतो. बरं. शेवटी नेत्याचे काही क्वालिटीज असतात ज्याच्यामुळे तो नेता होतो. मी जे बघितलेले त्यांचे गुण आहेत त्याच्यातले मला हे गुण भावलेले आहेत त्यांचे, की कितीही म्हणजे इतके आता प्रसंग त्यांनी सगळे बघितले. जेव्हा आपला पक्ष आपल्या डोळ्यासमोर फुटतोय त्यावेळेला संयम बाळगणं हे काही सोपं काम नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्ग काढणं, म्हणजे हा आघात काय आमच्यावरती आज पहिल्यांदा होत नाही आहे, याच्या अगोदर पण झालेले आहेत. अशा वेळेला नेतृत्वाची कसोटी असते, त्या कसोटीमध्ये त्यांचे गुण दिसतात. ते जे गुण बघितलेले आहेत आम्ही ते, आणि ते मला असं वाटतं की सगळ्यांकडे असायला पाहिजेत. ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या आहेत. मला असं वाटतं चौकशा देखील. तर ह्या चौकशांना फेस करत असताना काय मानसिकता होती? कारण तुम्ही संयम ह्या विषय काढलात म्हणून. नेहमी अशा वेळेला बाळासाहेबांना आठवतो. आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली म्हणजे कायमची लक्षात आहे, आपण जर काही चुकीचं केलं नाही तर या जगात कोणालाही घाबरण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेला मला अशा नोटिसेस आलेल्या, मला एक गोष्ट माहीत होती, मी चुकीचं काही केलेलं नाही आहे. म्हणून मी कुठल्याही विचार न करता मी चौकशांना सामोरा गेलो. वाईटात वाईट त्यांनी काय केलं असतं, मला अटक केली असती. परंतु मला एक गोष्ट माहिती आहे, मी चुकीचं काही केलेलं नाही आहे. आणि मी जर चुकीचं काय केलेलं नसेल तर मी कशाला घाबरू. हां, मी जर काही खूप पैसे खाल्ले असते, लपवले असते, माझ्या काही संस्थांमध्ये घोटाळे असले असते, माझी कुठली संस्था नाही, माझी कुठली शाळा नाही, माझी कुठली सहकारी कारखाना नाही, माझे कुठले दारूचे कारखाने नाहीत, ना माझ्या कुठल्या जमिनी आहेत, माझी चौकशी करून करून काय करणार. आणि म्हणून मी चौकशीला सामोरा गेलो. हां, ठीक आहे, माझा धंदा आहे, मी असं पण नाही म्हणणार की मी भिकारी आहे. पण एक गोष्ट, यांच्या राज्यात ज्याला लढायचं आहे त्याच्याकडे घर नसलं पाहिजे, तो झोपडपट्टीत राहत असला पाहिजे, त्याच्याकडे कपडे नसले पाहिजेत, म्हणजे जो कंप्लीट कफल्लक आहे तोच लढू शकतो, असं एक वातावरण यांनी केलेलं आहे. तुम्ही काही केलं तरी तुम्हाला चौकशीच्या फेऱ्यामध्ये विरोध केलात की तुम्हाला चौकशीच्या फेऱ्यात घेतला. पण काय चौकशी करायची म्हणजे इतका वेळ? चौकशी काय करणार, त्यांना पण माहिती आहे की हे सगळं राजकीय आहे. माझ्या चौकशीचा जीवच इतका छोटा होता. मी तेच म्हटलं ना, माझ्या काही फॅक्टऱ्या नाहीत, माझ्या काही जमिनी नाहीत, माझ्या काही संस्था नाहीत की ज्याची चौकशी करतात. असून माझं काय, माझा जो काही केबलचा धंदा आहे या धंद्याची त्यांनी चौकशी केली. आणि तो सगळा अधिकृत तुमच्याशी संबंधित आहे. तुम्ही देणार तेच पैसे मी घेणार. त्यामुळे ते सगळं उघड आहे. त्याची चौकशी सगळी झाली, त्याला काही सापडलं नाही. माझ्याकडे खूप काही लपवण्यासारखं आणि चोरण्यासारखं असलं असतं तर माझ्यावर दबाव आला असता. पण त्या काळामध्ये परिवाराची काय मानसिकता होती? कारण असं परिवाराला नक्कीच त्रास होतो. माझ्या घरात जे वातावरण आहे ते सगळे, माझ्या घरचे सगळे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित आहेत. माझ्या दोन्ही मुली ज्या आहेत या देखील चांगल्या म्हणजे प्रतीच्या शिक्षित मुली आहेत. साहजिक त्यांना असं वाटतं ना की आपल्यावरती का. परंतु माझ्या आईने मला सांगितलं होतं की एखादी जे बाळासाहेबांनी सांगितलं तेच जर चुकीचं केलेलं असेल तर घाबरायचं नाही. आणि त्यामुळे मी कधी या गोष्टीचा विचार नाही केला आणि मी कधी घाबरलो पण नाही. ठीक आहे, तुमची बदनामी होते, मानसिक घरावरती दडपण असतं,
या सगळ्या गोष्टी कुठल्याही सर्वसाधारण माणसाच्या घरात होतात. त्यात आम्ही तर मध्यमवर्गीय, म्हणजे आपल्या घरात तर जास्त होतात. पण मला काही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे की राजकीय पार्श्वभूमीच्या माणसांना या गोष्टीची सवय असते. आम्हाला ती पण नाही आहे. त्यामुळे साहजिक मानसिक त्रास तो होतोच. परंतु ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकता किंवा स्वतः वाहून घेता, त्यावेळेला सगळ्या गोष्टींची तयारी ठेवूनच तुम्हाला जावं लागतं. म्हणजे तुम्ही फक्त चांगल्याचेच हकदार नाही आहात. जसं मंत्री म्हणून तुम्ही हार घेतला आहे, फुलं घेतली आहेत, तसं तुम्हाला या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना देखील फेस करायची तयारी ठेवावी, तरच माणसाने राजकारणात यावं. खरं आहे. त्यामुळे राजकारणात एक तुम्ही अनुभव जो तुमचा इतक्या वर्षांचा, बरीच मला वाटतं अनेक पदं या काळामध्ये आपण भूषवलेली. आपली सुरुवात महानगरपालिकेपासून झाली आणि त्यानंतर मंत्री म्हणून देखील आपण कार्यभार पार पडलात. या सगळ्यामध्ये आता निवडणुकांसाठी खरं तर मला असं वाटतं तुम्ही गेअरअप झालेले आहात. तुम्ही रणनीती काही आम्हाला शेवटपर्यंत सांगितलेली नाही आहे की कशा पद्धतीनं तुम्ही या निवडणुकांना सामोरं जाणार आहात, असे कुठले मुद्दे तुम्ही हायलाईट करणार आहात की जेणेकरून म्हणजे कसे कुठले मुद्दे मुंबईसाठी असतील, कुठले मुद्दे ठाण्यासाठी असतील, कुठले मुद्दे जिल्हा परिषदेसाठी असतील. निवडणुका जाहीर व्हायच्या अगोदरच रणनीती ठरवणं हे एक तर मला असं वाटतं प्रीमॅच्युअर काम आहे. पण तुम्ही इतकी वर्ष आणि ज्या दुसरी गोष्ट मित्र पक्षाच्या सोबत होतात मीडियाला सांगून रणनीती ठरवणं हे तर आणखी इमॅच्युअर. मुद्दे तर नक्कीच सांगू मुद्दे शकतात. तर सगळ्यांना माहिती आहे. मुंबई महानगरपालिका ज्याचा संबंध नागरी सुविधांशी येतो आणि आपलं शहर कसं असावं हाच तर मुद्दा आहे महानगरपालिकांचा. पण ह्या सगळ्यामध्ये आता इन्फ्रास्ट्रक्चर हा भाजप तर हा मुद्दा ठेवणारच, आहेच त्याला ना. तुम्ही काउंटर कसं करणार? इन्फ्रास्ट्रक्चरचे घोटाळे ज्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय राज आहे, आत्ता 5 वर्ष होत आली त्याला, या प्रशासकीय राजवटीमध्ये यांनी किती घोटाळे केले, नगरसेवकांचा अंकुश नसल्यामुळे प्रशासन कसं माजलंय, कसे घोटाळे केले हे तर वारंवार आम्ही सांगतोय. परत तुम्हाला शुभेच्छा याच्यासाठी, पुढच्या निवडणुकांसाठी, पालिकेसाठी. आणि जसं तुम्ही म्हणालेले आहेत की यावेळी कोणीही असो, तुम्ही महापौर करायला तो जर तुमचा कार्यकर्ता आहे आणि काम करतोय, मग तो मराठी असो किंवा नसो, तर तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. अगदी खा नसला तरी मागे पुढे पाहणार नाही. मी पुन्हा सांगितलं, शिवसेनेचा कार्यकर्ता आम्ही जात पात धर्म मानत नाही. मला तरी बाळासाहेबांनी हे शिकवलेलं नाही. मी बाळासाहेबांना फार जवळनं ओळखणारा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचे जे काही जवळपास लोक होते त्याच्यात किती मुसलमान होते मला चांगले माहिती आहेत. त्यांचे डॉक्टर मुस्लिम होते, त्यांचे सगळे ज्या काय पारकर म्हणजे मला बरेच लोक माहिती आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कधी जातपात मानली नाही, मी कधी जातपात मानत नाही. माझ्यासाठी शिवसेनेचा कार्यकर्ता हा महापौर असेल, मग तो कोणी असेल, तो शिवसेनेचा कार्यकर्ता असेल. तुम्हाला अनेक शुभेच्छा शिवसेनेच्या. म्हणजे आता मला असं वाटतं की मुंबईसाठी देखील आणि ठाण्यासाठी देखील तुम्ही म्हणताय तिथे देखील आम्ही ताकदीनिशी उतरू, आणि इतर ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यांच्यासाठी देखील. आज तुम्ही इथे आलात, आमच्याशी बोललात आणि खरंच वेगवेगळ्या विषयांना हात घातलात, त्याबद्दल आपले धन्यवाद. आणि एन्काउंटरमध्ये येऊन कसं वाटलं, हा शेवटचा प्रश्न अगदी जाता जाता एका मी म्हणतात एन्काउंटर हा शब्दच असा आहे जो फार म्हणजे ज्याला कॅचवर्ड म्हणतात, कोणाचंही लक्ष वेधून घेणारा शब्द आहे. आणि अशा एन्काउंटरमध्ये येऊन आपण केलेल्या एन्काउंटरला बळी न पडता उत्तर देणं नक्कीच. हे मला माहीत नाही मी किती यशस्वी झालो, पण एन्काउंटरपासून वाचलो एवढं तर नक्की म्हणू शकतो. खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात, आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद.